अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। तुमच्यात किती जण आहेत माळकरी इथं बसलेल्यांपैकी? पोरांमध्ये नवल वाटलं पाहिजे तुम्हाला। तिच्या गळ्यात माळ घालायच्या आधी तुमच्या गळ्यात माळ घाला तर जीवनाचं कल्याण होईल बरं का। नाही तर ती बी माळ आणि ही बी माळ जंगच मोरायची। तुम्हाला सांगते लय अवघड हो, आम्हाला खायला प्यायला लागतं। आणि तुम्हाला सांगते पहिली गोव्याची पुडी, पहिली तंबाखूची पुडी, पहिलं नॉनव्हेज कधीच माणूस स्वतःच्या पैशानं खात नाही। कोणतर दानशूर व्यक्ती असतो ती खाऊ घालाय, एकदा त्याला झोडाय पाहिजे गावातला बरं का। त्या दानशूर व्यक्तीला एकदा हाणाय पाहिजे की कशामुळे तो एवढं दान करीत हिंडतो। कधीच पहिलं व्यसन लावणारा स्वतः माणूस नसतो, दुसरा कोणतरी असतो। अरे स्वतःला नाही घडत, लोकाला तर घडू दे। लय विचित्र माणसं, तुम्हाला काय सांगायचं, लय अवघड आहे। म्हणून खायचं ते खा, पिणार आहे तुमच्या गावात नसतील पण लय वाईट। एकानं पिली, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे? बायको म्हणली पिल्यावर तुम्हालाच माहीत असते। बायको म्हणला गाववालीला इडी, आता इलेक्शन झालं मला सरपंच केलं नाही, म्हणजे पिसाळ्यात वाई पिदळ्याला सरपंच कराय मला करून तर बघ। गाव म्हणली गाव, आमदार तालुका बदली तालुका, खासदार गेलं, जिल्हा बदली जिल्हा, पंतप्रधान गेलं, देश बदली देश। गाव म्हणली, बायको म्हणली धुंदीत ये, दारूच्या नशेत लुंगी समजून पर्कल घातलाय तो बदलला की सगळं जग बदलतंय। कळलं त्याला, कळलं। विनोद म्हणून घ्या पण अवघड आहे दादा, आणि सांगूनही फायदा नाही हो। एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे लय कीर्तनात सांगते, माझ्या नवऱ्याला पर्सनली येऊन सांगते दारू वाईट आहे। ती पेल्यानंच होता, तिनं महाराज घरी नेलं, त्याचं डोकंच हल्लं। पिणाऱ्या खाणाऱ्याला महाराज लोक आवडत नाही, त्यांना लई वेगळी माणसं लागतात। मी मेलं म्हणलं दादा पिऊन तुमच्या पुरींसारखी आहे, लेकरा बाळाचं वाटोळ होतंय, बायकोला त्रास सहन करावा लागतंय, घरादाराची संपत्ती नाश होती। म्हणलं कशामुळे पिता? ते म्हणला दारू वाईट आहे कशावरून, तेवढा आधी सिद्ध करून टाकेव मन दारू सोडतो। मी म्हणलं बरं। मी एक दारूचा ग्लास घेतला, एक दुधाचा घेतला, एक लाईटीचा किडा घेतला, दारूच्या ग्लासात टाकला, टपकीने मिळाला, दुधाच्या ग्लासात टाकला, काही मिळाला नाही। मी म्हणलं दारू बघा किती वाईट आहे, ह्यातला मिळाला की नाही, ह्यातला जगला की नाही? ते म्हणला खरे तुझंच खरे, पण लक्षात ठेव दारू पिणं किड्या मुंग्याचं काम नाही, त्याला मर्दच लागतो बरं का। तर इथं का गुणवान जर हा असेल तर मर्दाला बोलण्यातच अर्थ नाही ना, आमच्या जीवाला दर्द हो बरं। इथं का अवघड आहे, म्हणून पिणाऱ्याच्या नादीच लागायचं नाही, लई अवघड असतं पिणाऱ्यांचं। म्हणून तुम्हाला सांगते जीवनात आहे ना व्यसनापासून वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा। वासना ओढाळलं काय, जे खायचं नाही ते खाय, जे प्यायचं नाही ते पे। आधीच फार जीवन कमी आहे, त्यात अजून त्याला कमी करू नका। त्याला सुखी जगायचं असेल ना तर इथे या, हा सुख सोळा सोय सर्व सुख आलो सर्व अलंकार, कधी सदानाम घोषक करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान। सुख लागेल पण इथं नाम घेतलं तर प्रेमाने देवाचं नाव, हाताने टाळ्या मुखाने नाम बसलेले, जी टाळी वाजवणार नाही, जी मुखानं देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या अंगावरून वार जाईल। तुम्हाला वार कळतं का? असलं वार नाही, असलं वार बरं का, तर माहित नाही म्हणलं कसं दाखवायचं। तर आयुष्यभर रे 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 करण्यापेक्षा आत्ताच देवाचं नाव मुखाने व्यवस्थित हाताने टाळ्या, टाळकरी जागेहून हाला, हा आनंद पुन्हा नाही। विठो पाय रखुमा पखाज वा 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 वा, पकवाज
टाळ्या. दोनदा टाळ, दोनदा पखवाज, दोनदा टाळ्या. हरी जय जय. हा, टाळी, टाळी, टाळी. हा, हा. मला भिकारी आमदार व्हायची लायकी नाही आपली बरं का. आणि पोरीच्या पायात तर बिलकुल आमदार होत नाही. म्हणून तुम्हाला सांगते प्रेमाने राहा. इथं फार आनंद आहे. नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी प्रभू गुण गावत नाचूंगी. कोणावर विश्वास ठेवू नका. इथे आनंद मनसोक्तपणे घ्या. आणि इथे आनंद आहे. बाकी सगळे नाही, सगळे स्वार्थी आहेत. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, ये सब ना वादे झूठे हैं नाते हैं नातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. हे सगळं खोटं आहे दादा. इथं काही नाही. म्हणून वेळ आहे तवर हा आनंद घ्या. एकदा वेळ गेला ना बोलण्यात अर्थ नाही. वेळ येतवर आईबापाची सेवा करून घ्या. वेळ येतवर देशाची सेवा करून घ्या. वेळ येतवर सगळं करा. कबीर महाराजांचा फार सुंदर दोहा आहे बघा. कभी प्यासी को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को संभाला नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा राती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया. कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. वेळ येतवर करून घ्या. आईबापाची सेवा करून घ्या वेळ येतवर. आणि कीर्तनकाराने आईबापाची सेवा करा हे सांगण्या इतकी वेळ कीर्तनकारावर येऊ देऊ नका. हे आपलं आपलं काम आहे. आपलं आपलं करून घ्या दादा. सांगणं माझं काम आहे बरे का. फक्त मी सांगू शकते. पोरगा होतं त्याला बासरी वाजवायला शिकायची होती. बाप म्हणतो शिक. पोरगा म्हणला नाही. बापानं मारलं बासरी नरड्यात कोंबली. म्हणला वाजव. पोरगा म्हणला पप्पा काय बी करा, फुकायची का नाही ती माझ्याच हातात आहे. तसं आम्ही काहीही केलं तरी करायचं का नाही ते तुमच्या हातात आहे. एक मूर्तिकार 2 मूर्त्या घडवतो, विकायला आणतो आणि सांगतो ह्यातली एक 10 लाखाची, एकीला किंमतच नाही. लोक विचारतात कुठली कुठली. मूर्तिकार म्हणतात तुम्हीच ओळखा. संत येतात, एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही.
तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात. ती या कानातनं घातल्यावर या कानातनं बाहेर येत नाही. तिला अशी काही वेज असतात ती बिंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? जो इकडून घालून इकडून सोडून देतो त्याला कवडीची किंमत नाही, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जीवनाचं लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आचरणात आणा. सांगणं काम माझं आहे, करणं काम तुमचं आहे. कीर्तनाला आलात तसं काहीतरी घेऊन जा. चांगल्या बघून चपल्या उचला, तेवढा सप्त्याचं कल्याण करा. न्यायचं आहे त्यांनी. हा बरं का, म्हणजे कीर्तनात तुझे आलात मनापासून आभार. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन डोकल्या खात होते त्यांचे आभार. जे घरी पालतो पडले त्यांना तर दंडवतच. काय लोकाला वाईट बोलायचं? पोरांना संस्कार चांगले द्या, मुलींना संस्कार चांगले द्या. बरं का, मुलांना मुलींना एक नम्रतेची विनंती आहे. मी तुमच्या वयाची आहे. शिक्षण सगळेच घेतात, शिकतात सगळेच. आम्ही पण काही न शिकता नाही. मी यावर्षी BSc TYला आहे, 3rd इयरला आहे. शिकतात सगळेच, पण शिक्षणाचा गैरवापर करू नका. आईबापाने आपल्याला शिकायला पाठवलं याची जाण कायम ठेवत जा. कत्तरी रातच्या 12 वाजता उठ, आईबापाच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुकत्या पडला चेहरा बघा आणि एक वचन घ्या. आईबापाला कायम सांगा, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. तुमचं नाव कायम लोकांच्या मुखात माझ्या नावामुळे राहील याची काळजी घेईल, पण माझ्यामुळे तुमच्या नावाला कलंक लागेल असं कधी वागणार नाही. बाकी जसं वागायचंय तसं वागेल. एकच वचन द्या. आईला सांगा, हे बघ आई, तुझ्या तोंडावरच्या हसूचं कारण मी नाही झालो तरी चालेल. यदा कदाचित तुझ्या मुखावरच्या हसूचं कारण मी नाही झालो तरी चालेल आई, पण तुझ्या डोळ्यातल्या आसूचं कारण मी कधीच होणार नाही एवढं वचन तुला देतो. एवढंच आई बापाला सांगा. एवढं केलं ना तुम्हाला जिंदगीत पुन्हा काही करायची गरज पडणार नाही. म्हणून तेवढं करा. एवढंच कीर्तनातनं माझ्या घ्या. पोरींना संस्कार द्या. उगा आपल्याला सांभाळणं होईना म्हणून आपला उचडा लोकाच्या मुळावर सोडू नका. त्याला संस्कार द्या. पोरांनो, उगा करायचं म्हणून लग्न करू नका, शिकायचं म्हणून शिकू नका. जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. तुम्हाला शिकायचं आहे. आई वडिलांचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या लेकरांचं पोट भरायचं आहे. त्याचा विचार करा का नाही? जगा ना, आयुष करायची ना बिंदास्त, स्टाईल मारायची ना बिंदास्त. तुम्ही नाही तर काय मग डांगऱ्यांनी मारायची का स्टाईल? तुम्हीच मारायची बरं का. बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही, बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायगर शिवाय शर्ट नाही, टायटन शिवाय घडी नाही, आयफोन शिवाय फोन नाही. जे काय करायचं ते करा, जे काय घ्यायचं ते घ्या, पण एवढं लक्षात ठेवा, स्वतःच्या जीवावर घ्या. बापाच्या तोडल्यावर तुकड्यावर तुम्ही जगू नका. त्या जगण्याला अर्थ आहे, नाहीतर जगण्याला सुद्धा अर्थ नाही. म्हणून प्रेमाने जगा, एवढंच सांगणं आहे. पुन्हा एकदा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर रामायण कथा, गोड असं नियोजन, सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर असे टाळकरी, गोड लहान. बघा ना माता माऊल्या, यातलं जर एखादं तुमचं असेल बरं का पोरग, तर तुम्ही शेजारणीला पटकन सांगाल, ऐ ती टाळ वाजवते का माझं म्हणसाल का नाही? आणि तीच तुमचं वरातीत नाचत असन, ती बी पिऊन तांगडं वरण उतान होऊन, तुम्ही म्हणसाल का जे उतान झालंय ती माझं असलं तरी सांगणार? लाज वाटेल अशी अवलादी जन्माला घालण्यापेक्षा स्वाभिमान वाटेल अशी लेकरं जन्माला घाला. आणि एक सांगते, पोरीवर वाईट नजर टाकणारे अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं. पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या जातीमुळे दुसऱ्या पोरींचं वाटोळं होईल. हे कायम लक्षात ठेवा. आता हे फक्त यांनाच लागू होत नाही, पोरींनाही सांगा, बाई तू घराची मर्यादा आहेस, तू आमच्या उंबरट्याची लाज आहेस, बिंदास्तपणे जग. बिंदास्त जगाल, तुझी जाऊची लेक आहे, बिंदास्तपणे जग. आणि एक लक्षात ठेव, तू कुणाकडे बघायचं नाही आणि ज्यांना तुझ्याकडे बघन त्याला सोडायचं नाही, एवढी हिंमत तुझ्या पाहिजे. आनंदाने जगशील माझी माय, आनंदाने. दोन्हीकडे लक्षात ठेवा आणि एवढंच करा. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर असे टाळकरी, सुंदर असे गायनाचार्य, सुंदर असे मृदुंगवादक आमचे माईकडे दादा, त्यांनी सुद्धा सुंदर साथ दिली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.